गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 46 मध्ये पुन्हा एक एक्झाम्पल घेणार आहे, जे की लास्ट लेक्चर मध्ये ज्या टाईपचं घेतलं होतं त्याच टाईपचं. काय आहे एक्झाम्पल? एक्झाम्पल 40 ऑन पेज नंबर 619. सॉल्व delta 2z upon delta x square plus delta 2z upon delta x delta y minus 6 delta 2z upon delta y square, which is equal to y into cos x. Solution: the given partial differential equation is delta 2z upon delta x square plus delta 2z upon delta x delta y minus 6 delta 2z upon delta y square, which is equal to y into cos x, which can be written in symbolic form as d square plus d dash minus 6 d dash चा वर्ग ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर z, which is equal to y cos x, where d is equal to delta by delta x and d dash is equal to delta by delta y. याचा वापर करून आपण सिंबॉलिक फॉर्म मध्ये दिलेलं इक्वेशन कन्वर्ट केलेलं आहे. और f of d comma d dash into z, which is equal to y cos x, where f of d comma d dash, which is equal to d square plus d dash minus 6 d dash चा वर्ग. आता आपल्याला या इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहिता येते. काय लिहिता येईल हो? हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज m square plus m minus 6, which is equal to 0, where d is equal to m and d dash is equal to 1. याचा वापर करून आपण ऑक्झिलरी इक्वेशन्स लिहित असतो. आता याचे फॅक्टर पाडू आपण. याचे फॅक्टर आपल्याला मिळतील m minus 2 m plus 2 असे दोन फॅक्टर मिळतील. m minus 2 m plus 2 which is equal to 0, or m is equal to m1 is equal to 2 and m is equal to m2 is equal to minus 3. म्हणजेच काय झालं हो, आपल्याला डिफरंट रूट्स मिळाले आणि डिफरंट रूट्ससाठी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहिण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे. आणि म्हणून द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस m1x प्लस f2 ऑफ y प्लस m2x. म्हणून कॉम्प्लिमेंटरी फंक्शन विच इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस 2x प्लस f2 ऑफ y मायनस 3x. हे झालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. मित्र हो, पर्टिक्युलर इंटेग्रल काढू आपण आता आपल्या एक्झाम्पलचं. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन f ऑफ d कॉमा d डॅश इंटू कॅपिटल f ऑफ x विच इज इक्वल टू 1 अपॉन d स्क्वेअर प्लस d डॅश मायनस 6 d डॅश चा स्क्वेअर इंटू y cos x. आता याचे जे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत, हे फॅक्टर पाडणं जरा ऍडजस्टमेंट करून फॅक्टर पाडता येईल आपल्याला, अन्यथा नाही. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर. या डी डॅश ला मला कसं लिहिता येते? 3 टाइम्स डी डॅश मायनस 2 टाइम्स डी डॅश. याचाच अर्थ डी डॅश मायनस 6 डी डॅश चा वर्ग इंटू वाय कॉस एक्स. या पहिल्या दोन टर्म मधून आपल्याला डी कॉमन काढता येते, which is equal to 1 upon d in bracket d plus 3 times d dash minus दुसऱ्या दोन टर्म मधून आपल्याला मायनस 2d dash काढता येते. काय शिल्लक राहते ब्रॅकेट मध्ये? d plus 3d dash into y cos x. आता बघा, या डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला d plus 3d dash कॉमन काढता येते. So which is equal to d plus 3d dash जर कॉमन काढला तर शिल्लक राहते
दुसऱ्या फॅक्टरमध्ये डी मायनस 2d डॅश. या फॅक्टरची ऑर्डर इकडे तिकडे झाली तर काहीही फरक पडत नाही, त्यामुळे तुम्ही त्याचं काही काळजी करू नका. इंटू y cos x, so which is equal to 1 upon d minus 2d dash 2d dash into 1 upon d plus 3d dash into y cos x, so which is equal to, आता याच्यावर आपण वापर करू आपला फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला? 1 upon d plus md dash f of xy which is equal to integral f of x comma c plus mx ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर dx. म्हणजे y च्या जागी आपण c plus mx ठेवलं आणि m ची व्हॅल्यू आपल्या जवळ 3 आहे, म्हणून y is equal to c plus 3x असं सबस्टिट्यूट करावं लागेल. फॉर्म्युला महत्वाचा आहे, फॉर्म्युला जर लक्षात राहिलं तर बाकी काहीही नाही. मग इथे बघा आता, सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी मायनस 2d डॅश, जशाला तसं याच्यावर आपण आता ऑपरेट केलेला आहे, हा फॅक्टर याच्यावर ऑपरेट केलेला आहे विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. सो इंटेग्रल y च्या जागी c प्लस 3x इंटू कॉस एक्स dx. x मध्ये काहीही बदल नाही, y च्या जागी c प्लस mx, पण m ची व्हॅल्यू आपल्या फॅक्टर मध्ये 3 आहे म्हणून 3x. मग बिकॉज फॉर्म्युला तर सांगितलं, y इज इक्वल टू c प्लस 3x सबस्टिट्यूट केलं, आणि आता याचं जेव्हा तुम्ही इंटेग्रेशन कराल विथ द हेल्प ऑफ इंटेग्रेशन बाय पार्ट्स, त्याच्यानंतर आफ्टर इंटेग्रेशन वेअर c इज रिप्लेस्ड बाय y मायनस mx आफ्टर इंटेग्रेशन. So which is equal to 1 upon d minus 2d dash in bracket c plus 3x into sin x minus integral 3 into sin x dx. काय केलं हो इथे? इथे आपण इंटेग्रेशन बाय पार्ट्स केलं. फर्स्ट फंक्शन c plus 3x आणि सेकंड फंक्शन cos x होतं. तर फर्स्ट फंक्शन c plus 3x इंटेग्रेशन ऑफ cos x dx is sin x minus integration derivative of first function is 3 and again integration of second function अर्थात cos x dx, integration cos x dx is sin x dx, integration by parts. So which is equal to 1 upon d minus 2d dash in bracket c plus 3x into sin x plus, आता इंटेग्रेशन sin x dx च येते मायनस cos x minus minus plus 3 cos x. So which is equal to 1 upon d minus 2d dash in bracket c plus 3x is nothing but y sin x plus 3 cos x. आता पुन्हा काय करायचं आहे आपल्याला? हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कुठला फॉर्म्युला? 1 upon d minus md dash f of x comma y which is equal to integral f of x comma c minus mx dx. मित्र हो, इथं जर प्लस असेल तर इथं प्लस येईल, इथं जर मायनस असेल तर इथं मायनस येईल. फक्त हे दोन फॉर्म्युले जर तुम्ही शेवटच्या पद्धतीचे लक्षात ठेवले तर आपल्याला चौथा टाइप जो आहे पर्टिक्युलर इंटेग्रल फाइंड आउट करण्याचा ते फार इझी जाईल. सो विच इज इक्वल टू, इथं किती आहे? d मायनस 2d डॅश, इथं d मायनस md डॅश, म्हणजे m ची किंमत 2. सो इंटेग्रेशन y च्या जागेवर c मायनस 2x, y च्या जागेवर c मायनस mx, m इज 2, c मायनस 2x sin x प्लस 3 cos x ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर dx. काय केलं तर y इज इक्वल टू c मायनस 2x ठेवलं, बिकॉज 1 upon d minus md dash into f of x comma y which is equal to integral f of x, x ला काही डिस्टर्ब नाही केलं, कॉमा c minus mx ब्रॅकेटच्या बाहेर dx, y च्या जागी c minus mx ठेवलं, y च्या जागी c minus m ची किंमत 2 म्हणून 2x. पुन्हा इंटेग्रेशन बाय पार्ट. आता पहिल्या टर्मला काय करू आपण? सेपरेट लिहू. सो इंटेग्रेशन c minus 2x into sin x dx plus 3 times integration cos x dx.
पहिल्या टर्मला इंटिग्रेशन बाय पार्ट्स. फर्स्ट फंक्शन c minus 2x, integration of sin x dx is minus cos x, minus integration derivative of first function is minus 2, integration of sin x dx is minus cos x to dx, plus 3 integration of cos x dx is sin x. So which is equal to minus in bracket c minus 2x into cos x minus minus minus, so here minus 2 sin x, कारण की याचं इंटिग्रेशन केलं. आता 2 आधी लिहिलं, इंटिग्रेशन cos x dx is sin x plus 3 sin x which is equal to minus in bracket c minus 2x into cos x. 3 टाइम्स sin x मधून minus 2 टाइम्स sin x गेलं तर plus sin x शिल्लक राहते, and which is equal to c minus 2x is nothing but y, so which is equal to minus y cos x plus sin x. हे काय मिळालं हो आपल्याला? हे पर्टिक्युलर इंटेग्रल मिळालं. आणि कंप्लीट सोल्युशन तर आपल्याला माहित आहे. हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल, सो विच इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय मिळवलं होतं आपण f1, इथे f2 पाहिजे. z is equal to f1 of y plus 2x plus f2 of y minus 3x plus sin x minus y cos x, where f1 f2 are arbitrary functions. मित्र हो, मी हे दोन्ही एक्झाम्पल या चौथ्या पद्धतीचे हाऊ टू फाइंड आउट द पर्टिक्युलर इंटेग्रल फार आरामानं एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे ईच अँड एव्हरी स्टुडंटला हे समजलं असेल अशी आशा आहे. आता याच्यानंतरची जी एक्झरसाइज आहे हे मात्र मी एक्सप्लेन करणार आहे. ते जर पूर्ण एक्झरसाइज आपल्याला समजावं असं वाटत असेल तर हे जे 2 एक्झाम्पल घेतले मी 39 नंबरचं आणि 40 नंबरचं लास्ट लेक्चर मधलं आणि ह्या सुरू असलेल्या लेक्चर मधलं, हे दोन्ही एक्झाम्पल लिहून बघा, समजून घ्या. काय समजलं नसेल तर यू आर वेलकम टू आस्क इन व्हॉट्सॲप ग्रुप, ते तुम्ही विचारू शकता मला. परंतु याच्या नंतरच्या एक्झाम्पल मध्ये मी एक्सप्लेन करणार आहे एक्झरसाइज मधले एक्झाम्पल. पण आता या लेक्चरसाठी आपण इथेच थांबू. धन्यवाद.